भविष्यात मूल जन्माला घालण्यासाठी महिलेची गरज नसणार आहे. हे ऐकल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. फार फार तर तुम्ही म्हणाल की हे एखाद्या सायफाय सिनेमाची स्टोरी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, चीनचे वैज्ञानिक अशा एका प्रोग्रामवर काम करतायत ज्याद्वारे महिलेशिवाय मूल जन्माला घालता येऊ शकेल. आणि असाही दावा केला जातोय की पुढच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये हा प्रोजेक्ट लॉन्च केला जाईल आणि पुढच्या वर्षीपासूनच महिलेविना मूल जन्माला घातलं जाईल. आता हा प्रोजेक्ट नेमका काय आहे आणि आर्टिफिशियल बॉम्बद्वारे कशा पद्धतीनं मुलांना जन्म दिला जाईल आणि ही प्रक्रिया नेमकी काय असेल ते समजून घेण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत डिजिटल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मानव जातीमध्ये महिला आणि प्राणी पक्ष्यांचा विचार केला तर मादा हीच दुसरा जीव नवीन जीवाला जन्म देऊ शकते. आणि त्यामध्येही महिलांचा विचार आपण केला तर महिला या एका स्पेसिफिक वयापर्यंत जोपर्यंत पाळी आहे तोपर्यंत मुलांना जन्म देऊ शकतात, हे आपण अभ्यासलेलं आहे. आणि त्यामध्येही जर नैसर्गिकरित्या महिलांना बाळ होत नसेल, म्हणजे एखाद्या दाम्पत्याला बाळ होत नसेल, तर IVFचा आधार घेतला जातो. त्यामध्ये सरोगसीचा जो प्रकार आहे तोही वैज्ञानिकांनी विकसित केलेला आहे. या सगळ्या प्रक्रिया फॉलो केल्या जातात मुलांना जन्म देण्यासाठी, पण त्यासाठी सुद्धा महिलांच्या गर्भाशयाची गरज असते, महिलेची गरज असते. पण चीनमध्ये अशा एका प्रोग्रामवर काम केलं जात आहे जिथं महिलेची गरज नसेल तर आर्टिफिशियल बॉम्बद्वारे मुलांना जन्म दिला जाईल. आतापर्यंत आपण बघितलंय की AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं आपल्या मित्रमैत्रिणींची जागा घेतलेली आहे. अनेक जण AI बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ठेवतात. त्याचबरोबर आपले बरीचशी कामं AIच्या माध्यमातून होत आहेत. मात्र आईची जागा, मूल जन्माला देण्यासाठी एक जी स्त्री लागते त्या स्त्रीची जागा आता AI घेणार का, असा सवाल उपस्थित होतोय. तर चीनमधील वैज्ञानिक अशा एका या प्रोजेक्टवर काम करतायत ज्याद्वारे आर्टिफिशियल बॉम्ब प्रोव्हाइड केलं जाईल. म्हणजेच ज्या पद्धतीनं महिला 9 महिने भ्रूण आपल्या पोटामध्ये, आपल्या गर्भाशयामध्ये वाढवते, अगदी त्याच पद्धतीनं आर्टिफिशियल बॉम्बमध्ये या मुलाला म्हणजे भ्रूण हे वाढवलं जाईल आणि त्यानंतर त्याचा जन्म होईल, अशी माहिती समोर आलेली आहे. आता हे जगातलं पहिलं प्रेग्नन्सी रोबोट नेमकं कसं काम करेल ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. तर हे आर्टिफिशियल बॉम्ब असणार आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं आईचं गर्भाशय असतं तसंच हे आर्टिफिशियल बॉम्ब असेल. आणि याची कल्पना मांडलेली आहे कैबा टेक्नॉलॉजीचे संस्थापक डॉक्टर झांग किफेंग यांनी. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं ही कल्पना मांडली आहे किंवा काम सुरू केलेलं आहे ते सगळं नियोजनानुसार झालं तर पुढच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये हा प्रोटोटाईप लॉन्च केला जाईल, अशी माहिती आहे. तर त्यांनी एक उपकरण तयार केलं आहे. हे एक इन्क्युबेटर नाहीये तर एक मानवीय म्हणजेच ह्युमनाइड मशीन आहे, जे गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची प्रतिकृती बनवू शकते. म्हणजेच एका महिलेच्या गर्भाशयामध्ये ज्या पद्धतीनं भ्रूण वाढतं अगदी तसंच भ्रूण या आर्टिफिशियल बॉम्बमध्ये सुद्धा वाढेल. अगदी 1 दिवसापासून ते 9 महिन्यांपर्यंत त्याची वाढ होईल आणि तोपर्यंत गर्भासाठी ज्या काही आवश्यक पोषक तत्व असतात ती या आर्टिफिशियल बॉम्बमध्ये पुरवली जातील. आणि एक नळी नाभी संबंधीच्या दोरीसारखी काम करेल. नाभी महिलेच्या गर्भाशयामध्ये असते आणि ती आपल्या बाळाशी जोडली जाते. त्याच पद्धतीनं या आर्टिफिशियल बॉम्बमध्ये सुद्धा भ्रूणासोबत एक नळी असेल जी त्या बाळाच्या नाभीसोबत जोडली जाईल आणि त्या नळीद्वारे सर्व पोषक तत्व त्या बाळापर्यंत, त्या भ्रूणापर्यंत पोहोचवली जातील आणि वाढत्या गर्भाला सर्व पोषक तत्व आणि ऑक्सिजन या नळीद्वारे पुरवली जातील. पण यासाठी जे बॉम्ब वापरलं जात आहे ते आईचं गर्भाशय नाही, एखाद्या महिलेचं गर्भाशय नाही, तर ते आर्टिफिशियल बॉम्ब असेल. मूल जन्माला येण्याची प्रक्रिया साधारण आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे आणि चीनचे वैज्ञानिक सुद्धा तशीच प्रक्रिया फॉलो करून या आर्टिफिशियल बॉम्ब मधून मुलांना जन्म घालण्याची प्रक्रिया पुढे नेतील, अशी माहिती आहे. म्हणजे या आर्टिफिशियल बॉम्बमध्ये फिटस ड्रॉप केल्यापासून ते 9 महिने अगदी आई आपल्या बाळाला गर्भात वाढवते, तसंच प्रेग्नन्सी रोबो हे भ्रूण वाढवतील, अशी माहिती आहे. कृत्रिम गर्भतंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल बॉम्ब टेक्नॉलॉजी ही आधीच परिपक्व अवस्थेमध्ये असल्याची माहिती येते. म्हणजे याच्यावर बरंचसं काम झालेलं आहे, हे मॅच्युअर झालेली आहे ही टेक्नॉलॉजी. आता फक्त एक प्रक्रिया बाकी आहे, ती म्हणजे रोबोटच्या पोटामध्ये ती इम्प्लांट करण्याची. आणि यानंतर मानव आणि रोबोट गर्भधारणेसाठी इंटरॅक्शन करतील, ज्यामुळं गर्भ आतमध्ये वाढू शकेल, असं किफेंग यांनी सांगितलेलं आहे, ज्यांनी याची संकल्पना मांडली आहे. ज्या लोकांना बाळ हवंय पण बाळाला जन्म देऊ शकत नसतील त्यांना
हे आर्टिफिशियल बॉम्ब भाड्यानं दिलं जाणार आहे. याची किंमत असेल 1,00,000 युआन म्हणजेच तब्बल 12 लाख रुपये आपल्या इंडियन मनीमध्ये अशी याची किंमत असेल, पण ते भाड्यावर दिलं जाईल. आणि असे दाम्पत्य ज्यांना मूल हवंय पण मूल होऊ शकत नाहीये, नैसर्गिकरित्या त्यांना मूल होत नाहीये, अशा लोकांसाठी हे असेल अशी माहिती समोर येते. तर ही कॉस्ट म्हणजे ही जी 12 लाख रुपयांची कॉस्ट आहे किंवा 1,00,000 युआनची कॉस्ट आहे ती सरोगसीपेक्षाही कमी आहे. म्हणजे जेवढा खर्च सरोगसीसाठी येतो त्यापेक्षाही कमी असल्याचा दावा केला जातोय. आता चीन यासाठी आग्रही का आहे? चीन सारखा देश या रोबोटसाठी, प्रेग्नन्सी रोबोटसाठी आग्रही का आहे तेही समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. यामागे काही कारणं आहेत. ते म्हणजे चीनमधील वाढतं वंध्यत्व. 2007 मध्ये 12% इतकं वंध्यत्व होतं, मात्र 2020 मध्ये हे प्रमाण वाढलं आणि 18% वंध्यत्वाचं प्रमाण चीनमध्ये दिसून आलं. त्यामुळे अनेक जोडपी IVF आणि कृत्रिम गर्भधारणेवर, सरोगसीवर खूप सारे पैसे खर्च करतायत, पण त्यांना फारसं यश आलेलं नाही अशी माहिती आहे. आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून कृत्रिम गर्भ अशा कुटुंबावरील भावनिक आणि आर्थिक जो बोजा आहे तो कमी करेल, भार कमी करेल असा दावा समर्थकांकडून केला जातोय. शिवाय चीनमध्ये आपल्याला माहिती आहे की लोकसंख्या वाढीचा दर एवढ्यात घटलेला आहे, त्यामुळे तिथली लोकसंख्या वाढवण्यासाठी सुद्धा चीनची सरकार याचा वापर करू शकते. आता याला विज्ञानाची एक उत्तुंग भरारी म्हटलं जातंय, एक मोठी झेप म्हटलं जातंय, मात्र त्याच वेळेला चिंता सुद्धा व्यक्त केली जाते. त्यामागे ही बरीचशी कारणं आहेत. कारण मातृत्व आउटसोर्स केलं, अशा पद्धतीनं मातृत्व जर आउटसोर्स केलं तर मातेचं आपल्या बाळासोबतचे एक भावनिक नातं असतं ते कुठेतरी धोक्यात येईल आणि आर्टिफिशियल पद्धतीनं मुलांना जन्म दिला जाईल असा दावा केला जातोय. याशिवाय पुनरुत्पादनाचं व्यापारीकरण होऊ शकतं आणि समाज मातृत्वाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ते बदलू शकतो अशी चिंता व्यक्त केली जाते. शिवाय जर हे रोबोट आले, प्रेग्नन्सी रोबोट, तर हा स्त्रियांचा अंत असल्याची चिंता काही स्त्रीवादी विद्वान व्यक्त करतायत. तर दुसरीकडे चीनमधील कायदेतज्ञ आता अशा पद्धतीनं जेव्हा मूल जन्माला घातलं जाईल आर्टिफिशियल बॉम्बद्वारे, त्यावेळेला ज्या पालकांना हे मूल दिलं जाईल त्यांच्यासाठी नेमके नियम काय असतील, कायदे काय असतील आणि काळ्या बाजारामध्ये याचा गैरवापर रोखण्यासाठी नेमकं नियम कोणते असतील याविषयी विचार करतायत अशी माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर याची चर्चा रंगलेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये डिबेट होत आहेत. तर काही लोकांनी मात्र हे पाऊल आवडलं नसल्याचं सांगितलेलं आहे. तर तुम्हाला याविषयी नेमकं काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.